सासरू सासकी धवना सासरू सासकी धवन दवे ज्ञान थोड़ा ज्ञान थोड़ा अभियान समजा आप पंचाळ्यार उदाहरण देन महाराज हे सत्य समजावस नाभ आयरन आयरन म्हणजे काय सुतकी बोली हेटर भाटा लोखंड जे पण कुठच जमो आता कुटेर काही आपल्याला आता कुठून लागायचं नाही ही नाभी आयरन नाभ आयरन करम कोयला आपण केवे करम पाहणं लागत नाही आपल्याला तो करमच कोलिया कोलिया नागो लागत आणि भट्टी मग आकार द्यायचं म्हणे ना गोडी पंचाळ नाकच लोखंड आपल्या नाकेर जे भट्टी मन आणि मनेर 5 विषय खेळ तो विषय तीच नाही जिथे जी विषय ती अलिप्त लिया वासना कोणी लिया वदन जाय मोक्ष के ती थोडी दारीचा नाभ एरन करम कोयला लोह मन पाचू डाळ अब मन भी मई नाक दिने लोखंड भी नाक दिने कोलियाही नाक दिने आणि काही कसं म्हणून एरन भी होतं ठोक दिनो पंचाळ आणि हातोडा लेन तयार अब काही रको अब जेर भाटा पजायरच वनच काही कसं तू अब भाता फुकस भाता तू फुकस भाता जर तमनेन कळगो तर तमनेन बदनेर भेट कळगो भाता हवा कना आवस अंगाडी वर दांडी पकडून उपरले जावस उपरले के म्हणजे काय म्हणायचं हवा भरावच आता उपरले दकाळो आता दकाळो नाही आपण जना इथे ही हवा भरारेचा आपण काय करायचं हानू करतो आणि उपर झाले जावं हेट काय ले नाही आत्ताच थमाडो इथे वो ना हेट दबाव ही भाताच आपण ही आम करना की आप होती जना हेट दाबिया जनापच काही जाय भातामाईन काही जाय वाळ काही जावचं पवन पवन ये पवने प्राण सापनो आपण ही पवन हानू आपण धाची जाय जत्रा ज्यादा आपण ही कर्या वत्रा ज्यादा वायू पास वे वायूच पलटच दुसरं काही पलट कोणी आपण वायूच प्राणच श्वासामाई तो प्राण जारू नाही आपण महाराज कसं गरजे गिगन धरण धुंदणी जलबिन पवन रस पिया जल तो छी पण माई वायूच ये नाडीम से वायू दासरोच नदिया चाली पिचम के गेले सूरत सबत संग लिया तो वायू पलटत नाव भातामाई आणू आपण हेट दाबाचा जना ओमाई ती वायू जावच आणि अंगार सळगच अंगार सळग म्हणजे लालवच लोखंड लोखंड लाल योगो तो वन लाळागत पजे पर आयरन एक पच माळागत जो पर घन हीच घन ज्ञान जेच ही घनच म्हणजे कथा आपण बरोबर ताक चुकीचा अभी आपण हातोडा कळी ज्या कथा जय मार पाणी तो आवडी बोली आपण नेमका मारो कतेरो ज्ञान चालो आ विषयचा आपण बंकनाळ्यारो ना आपण पचू दुसरी विषय उद्देश चेतावणी लान काढून भेटेचा धन विषय बरोबर अब ये विषय एकदम सुनते जा जुकराम के डावन चुके बीर ये पर साकी कुरकुरी मारा नानू जरोच तू घन कोणी भेटतो वक्तरोज विषय चाय चोट लागी आहे आम्ही भातार प्रमाण कळगो तमने ना म्हणजे अंगाडी वायू उपरले जावं लागायचं उपर तिपचे हेटच होणार जनाच पचू वायू प्रेस वच दुसरं प्रमाण महाराज कसं धोबी धोवण धोवण चाल्या पूर्व दिसारी बा राम राम पूर्व दिसारी अर्ध उरद का मार पिछाटा अर्ध उरद
जाता नाभी कमल के घाट, नाभी कमल के घाट। अब आजी यार समझो, अब धोबीर उदाहरण थी महाराज ये सत्य आजी आपने संविधान दे रहे धोबी धोबा मनसूर थी धोरेच के मने न धोरेच मनेरच विकार काढायचा पूरब दिशारी वाटी रस्त्यावर धोयो अब धोतू धोतू जना नाभी बापनो ध्यान आवो अब वो तो तुमने ना अरद उरद का मार पछाटा अरद उरद श्वासा श्वासोश्वास कुछ काही मारा था अरद उरद पिछाटा कुकरण मारियो पिछाटा म्हणजे सडको कुकरण सडको तो दोनों भाइयों दोनों कुकरण सडको तो बतावे जसं कोई तो को काय वेन काय ये कोई काय बोलची हाँ कुकरण हाँ कोई के कुकरण आंगड़ी हाँ आंगड़ी ऊपर ले लो हाँ ऊपर ले जाए जना ऊपर की ताकत वचन हेठ आपण आंगड़ी ऊपर ले जाया जना पर कोई रॉक को पटका था वही मुंडे में आवाज निकलता काय आवाज म्हणजे आतली ऊर्जा तमने वो धोयम लगावा इस तमने भजन लगाना आप भजन तक ऊपर ले जाए वही देखी कि मैं बेटिया ऊपर ले जाऊँ देखो आप इले को मैं ऊपर अब अपन ऊपर की ऊपर जा रहे था इस तो गलत बरोबर नहीं भजन खूप वाचो करते लगा रहे था अपन कसं करू देखो काय करू ऊपर जाता नहीं ऊपर काहीच हेटच असे ऊपर ती हेटाव कारण नाभीताही श्वास आहे कारण मग कधी कधी काय तू जलंधर पण लगान भजन करू जलंधर पण ऊपर जाय दिन तमने हवा जाय दिन ऊपर जनाब तू हेट फ्रेश वे आणि हेटा आजी तर मूळ पण लगान रकाडे कारण महाराज तो कोच पण आपण कोई केरे कोणी बांधे मूळ सुरत घर लावे मन पवना की गाठ गुलावे मन पौंडर गाठ देना मूल बंद लगा देना तो बच जर तुम्हारा गुदा दोई श्वासन पैक रहती हो तो मूल बंदे आवश्यकता छी पण न रहती हो तो तुमने लगाणो लागत नहीं तो पश्चिम मार्गे प्राण चढ़े नहीं ऊपर ईडी लगाणो लागत तुमने महाराज करो तब बेले रहेंगे फक्त वो उजळणी कोई कोणी कर रहे वधाळो कोई कोणी कर रहे करन तम गचपचो हाँ उघड कोणी वे तो भोयर प्रमाण पंचाळेर प्रमाण आणि आपणो भेद सारखोच प्रत्येक जागा तमने श्वासा नाभिकन की ऊपर बटाणो लागस ये मई भकम कंफ्यूजन च कोई श्वासन उसास कच उसासन श्वास कच मेरा आप कहीं को पण दोई श्वासन तो कोणो लागे पण जना ऊपर की आप तम ऊर्जा भरियो आणि ओन हेट छोड़ियो जना उपलटे हेट दाबो आ गया घुमाई जर गुदा तुम्हार वगाड़ रही वो तेन रही चलो कोनी बारा भजन देर कर रहे था और लाभ कोनी मोड़ो तो जर समजा तमने ना ये बात न वेरी हुई तो तुम पूछो अपन चर्चा सत्रीच सत्संगीचं ध्यान ही करेल मैं करे वाला तुम ही करो अनुचनी कार्यक्रम आणि कसोच कनाई कनाई मानन छोड़तो बात एकदा मान लो न काही जमो तो तुम्हारा जुनो तो काही ले दारो कोनी जुने पद्धती जब तुम भजन कर रहे हो वो तो तुम्हारे को शिलकत से नहीं हाँ जमो तो जमो गाजरे टूंगी वाजी तो वाजी वाजली तर वाजली नाही तर तोडून खाल्ली मार म्हणते ती जो वापस काही जबर कोणी मातार बरोबर अर्थात ही मारो छी महाराजरोच तो ये बात खूप महत्वेरीच पश्चिम मार्गे रस्ता कोणलो अब आज ये ना दूसरी तरह की समझो विठ्ठलराज समान
काही कारण थी मन मालमची शेठ साहेब सोने अक्षरी होतो पण जना वाचाता जना प्रत्येक म्हणा असं वाटत की हेरोसरी को विशेष छी तर समाज जर पूर्ण जर खोलावो बोमाई मर्यादा लावचं आपली शे भेन यारी संख्या नावचं काही विषय पूर्ण खोलतो पण यारो बोमाई एक बात तुमची जमतो वो अजपो संग करे वो अजपो संग करे म्हणजे वो अजप्य संग करो ओनू जोड बसावो सोहम श्वासात जाण सोहम श्वासान जाणो ओमेन अजप्य सोबत लगाव ररो ममोरत जीभ सु जिबेती रकार मकार म्हणजे राम नामेर रटन करो धरे बीच में आ कथ आदिवचा आताणी ये सेवाचं તમને ન પકડો લાગે अब તમાર सूटी જે છે ઈ બરોબર સેન્ટ્રેમ છે આથી ઉપર જત્રા મન કે આવે હોતી દી ઉતરા હેઠ જ ઈ જાगा एकदम સેન્ટ્રેમ છે તો નાભી કન તમને ये सेवाचं बरोबर एकत्र लापानी होतं म्हणजे भजन कोण होणार तबे नेंचर पावे नेंचर के महाराज केरो छो अब शब्द तो जागृत होगो वो शब्द ना जे जर पावर चातोव्य पावर की जर तुमने आगे वन ले जाय वी तो तुमने ये वाक्य छो वस्तु आता एकदा कोणो लागे इन छे के बिन मेल पीट रहा कदे न पावे नेंचर जागृत वेनी तर मात्र पूर्ण करियो पश्चिमे रस्ताचं ऊ तुमने कदे न केरो महाराज कनाईच कोणी ये बात जर तुम न की नहीं तुमने कनाईच पश्चिम रस्ता थी तमाम कोण जावा महाराज करो बेन शब्द ओरच उपकरण करियो ओम कथी दिलायो सोम कथी दिलायो प्रकार मकरण मालूम से आपने 20 ना मात्रा मालूम से अभी मुहा द्वारे कर दीजिए तुम ऊपर हटाओ छो ईच ओम का ईच ओम ये देखिए हेटेदी वटाव बुदाकंती सोहम श्वासान जाणो म्हणजे कोण हेटले जाव फार पेटेले जाव सोहम श्वासान आणि ओमाई हेटेरो ओम मला म्हणजे शेवटी आजी प्राण आपाने बस वातावगी वाताची होत झाली तुझी आणि तुम्हाला अजप्पा चाललोच आपोआप श्वास लोतो आपोआप सोडतो ही अजप्पा बगर काय करे री बात वेरीची नाही ये अजप्पा माई वो ओमेन म्हणजे गुदा करती ऊपर जना वटावचो ओमाई अजपेन जोडो आणि प्राणी नेट दाबो आणि रकार मकारे रटन करू करो ररो ममोरट जीव सु आणि ये शेन नाभी माई शेन पकडो अनु राम राम करियो तबे ने अंचर पावे जना ही जे आता शब्द जागो वन पावर मिळे आणि वो शब्द सत्शब्देम रूपांतर वे आता क्यों बाई आता कुठो नियंच राहून आचरो काहीच आतेर शब्देन पावर आता मला म्हणजे शब्देर सत्शब्देम रूपांतर नाबिन वच तबे नियंचर पावे इन छे के बिन मेल पीट रा कदे न पावे ये छो वस्तु नाभि माई तम एकत्र करे स्वई पश्चिमे रस्ता ती તમારો પ્રાત કનાઈ જવાળો છે દશોદાર તો ખૂબ દૂર રહેવો આંગાડી वो द्वारे में ले जाओ तो सरी पचांगा अंग तो आजी खूब छ 200 दोड शेकडा घाटा लोक चल्या जन कोई ये घाटा प्राण्याला लाग रे में नियंत्रण कोण लाग रे बरो समजते कठीण जबान महाराजच कदबा 100 150 दिस घाटा छ महाराजच कद नियंत्रण कोई आडाई नहीं बस घाट केन लागरी छ घाट लागरी छ प्राण बोला ले यार जो ऊपर वो सरुस तो महाराज 12 वर्ष नाबिन भजन का की प्राणे सरुस की जना तड़को फोडन गोजी पर दसुदार फोडन महाराज कोणी आणि असो प्रमाण आबो आजी वर्णन तर किरीत कोणी होच पूर्ण ऊर्जा
पिंड्याम आपण कितीचा मन आणि प्राणकीचा आपण 3 लोकुम कितीचा मन आणि प्राण 3 लोकुम सकरण आपण 3 लोकुमचा मन आणि प्राण उपरतले गेले तर चौथे लोकुम चले गेले मन प्राणच तू जायचे आहे पवन सो सेंग शेंग म्हणजे से समाय गयो कमल में जना निकाल प्राण तमार 10वें द्वारे में समा जाए वो ब्रह्मांड कमले में समा जाए ता दिना 10वो द्वार जाए तो तमार प्राण हमार होत तर न गेवे तमार मार शेर आणि तरी आपण 10वें द्वारे में पूछे दावा कर रहे तो खोटे बोल रहे कारण महाराज के रोज निकाल प्राण होत जाए महाराज के रोज लागा ध्यान खबर तब पाई सुरत निरतरा मेळा मनसो पवन सबद मिल तीनू हुआ आदगर भेळा ध्यानच कोण लागू नाही તમારે એ વાત જર હેઠવી હતું તમે કેવી તરી કર્યો તો ધ્યાન લાગવો કરો स्वतः समज લીધે તમે ધ્યાન લાગવો કરો મહારાજે વાણી बिसरी परिवार महाराजन खबर काही घडी महाराजन ध्यान लागू जना सुरत निरतरा मेळा दुर्ती निर्ती वर ऊपर चली गई काय देवराव समोर होते नी मन सो पवन आजी सुरती निर्तीच कोणी की मन बी गोन पवन बी वन गो आणि शब्द हुआ आदगर भेळा अब आदगर ई भ्रुकुटीच तो आदगर 10वें द्वार बीच कत शब्द लागरोची તમને साके पट्टी लगाव लागस अंगाडी जाय तर त्रिकुटी भ्रुकुटी मच होती ती जावा अरे जाणी आपण पहिली डावा आले आपण वर नंतर तो आणा जाऊन आपण भ्रुकुटी माहिती चालूच ध्यान लागणं म्हणजेच हे वाचन होतच चली जाणं हे माहिती फक्त सुरत आणि शब्द तीच काचा मग तुम्हाला मन कच्च प्राण कच्च होय की आबो तो मन भजनी बताय नहीं पई एवढी कवळा धावणा ओढी जाऊ चुकून लोक आम्हाला डॉक्टर साहेब मला अंग भारी कुदकुदून मार 10वें द्वारेचं आमचं इचं आप कन जाईल भजन को बा कारण मला ई काढत बा माहिती आहे म्हणजे अब तुम्हाला ध्यान लागो तो बाबा इको ध्यान समय सुन संत की आद्य ठंडी होय मस्तक शेती अत्र कर पार कोतोय जेव्हा को बा तुम्हाला हुई काय म्हणजे हां वो मालूम ठीक है सूरज शब्द लागो ध्यान लागो ई बापू के नाको तार 10वें द्वारेचं बापू के नाको वर आधी ती बाटी खायची कोण काही करेल नाही तू ध्यान कर रोजी नहीं पेट तारो भराय बापूर भराय अब तू जे को तो ऊपर के ना को विचार होता 10वें द्वारेचं साधा सुद्धा काम के ना कच તમને કના કળ अब हानुई जी कधी कधी काही तुम्हाला लकेवाळे ज्यादा कळच आम्ही आडानी कळे काही शब्द कळे काही अब ये पर आप सामो भाई बाबा एक छोरीचं सुशिक्षित MA MSc MBBS इंजिनियर वेगी आणि एक अज्ञानीच लकेर वाद का नहीं आपण अब 2 वड़ा नाके 2 दन रहे तो अज्ञानी के काही मन माई काहीच कोणी कळरो कर वो ज्ञानी विशेष काही आपण तो अनुभव वाचवेगी नाही जे सुशिक्षित वे उजो आडानी वे हुई कुछ के किंवा सुशिक्षितेपेक्षा आडानी ज्यादा की आजी आचो माई जे काही चेन वेरेच महाराज कचनी दिन रात अड़ियो जू गर्भ तैसो महाराज उदाहरण देगलो सत्शब्द गर्भ में बालक जना रातदन आडच विषय टाइप शब्द रातदन माई आडच नहीं तो होता तो 2 छोरी सारखोच केली अनुभव तो सारखोच आहे नाही केली बाणी वाचन काही केली आपण माहिती वाद जुळीची आहे नी माई अनुभव येतोच बाणी कळत नाही बाणी तो किती पेशे देई का ना त्याला ओळखलं तर अरे ही भजन करेनी किती अर्थ एकोडी रेवण ही एकोडी धासरोस कर फक्त म्हणजे कोणी माहिती ओळखलं नाही हेडपेशा ओळखलं प्रवचन करवायांना हेडपेशा ओळख नाही ओळखलं आपण फक्त मर्यादा रकाळत जायत बा जसो महाराज रस्ते होती काही वाटत महाराज केले तर ये 6 वस्तूर आता नावी नाही घुसळण करे स्वयं पश्चिमे रस्ता कनाई
अब प्रेम भक्ती रागे माहिती आहे का, आणि गटपरच्या माहिती आहे का, आणि नंतर टाइम घेतो आपण काळमेलोचं शाली गोमाहिती आहे का. एक एक वाद अनमोल महापुरुषर वचन छ. ज्ञान को बान तन्माय कर काब होय, मन तब धूज उर्माय आवे. ज्ञान को बान तन्माय कर काब होय. ज्ञानेर बाण शरीरमय आन लागो. गरकाब एवढं म्हणजे नाही. गरकाब गरकाब शब्द उर्दूच. एकमेक वेगो मै फसगो मै फसगो हृदय लागो. ज्ञानेर चोट लागी. ज्ञानेर चोट लागे सोई भजन वेई नहीं. ज्ञान को मान तन्माय गरकाब होय. ज्ञानेर चोट लागी तो बस काय म्हणायचं, मन तब धूज उर्माय आवे. म्हणजे मन धुजन लगोन हृदयमा आवो. तू व्यक्तो कधी व्यक्तो कधी इथे कोणाला लागे नाही. व्यक्तो बारा फटक रोतो भजनेन कोण लागलो तो आबू वर मूळ घरे मा आवो गच्चक बेस करतो चमकेल लगो नाही. आपण कुसान भाटा मारो चमकी भाटा लकडी ती मारो कच जात तार कुतरा हात बेठोस दोन भाटा मारे लकडी मारे कच जाऊ छू कच जाय मारा देव कुतरा सवर पड कच जाऊ हा वरो घर जाऊ तू जत्त वर बाटी घालत रोज होतच जाऊ छू समतन कच जायवाळ कोई भी આપણે ઘર જ વરત ઘર જાવ નહીં આ મારા જ બાત જાતા ઈ પછી મન માર ઘર પકડે તો ઓસો મનેર ઘરचं હૃદય સ્થાન. आपण जे भटक रोतो ज्ञानेर बाण लागे बरोबर धुजन जागे पाहावं. आपण बोलताना ती कतराही भजन करावं. अब वो जागा छोड्यावर छी. पवन को सुरत मिल चित्त सो आपड़े, प्रेम की लहर पाताल जावे. पवन को सुरत मिल. पवन कौन से बताओ, ये पांच प्राण. पवन को सुरती मिल म्हणजे आता श्वासामाही पाच प्राण आवले. श्वासामाही सुरती एक वेगळी. मन तो चमकन आपण हृदय स्थाने पाहावं म्हणजे आपण मन बी जागेच स्थिरच आणि श्वासामाही सुरती लागली. पवन को सुरती मिल चित्त सो आपड़े. ओ मैदान चित आओ बाजी चित भी लागे लगभग बसले. चित दासरो तो चित भी लागो पच ये शेर लग जाए पर माई प्रेम आवो घटे. पण प्रेमेर लहर हेटदारीत पाताळे माव हेटेर भाग पाताळ जाव. प्रेम की लहर पाताळ जावे. अब गिल गिली होत नक चक के बीच में, धूज बैराट तिहु लोक सारा. गिलगिली गिलगिली म्हणजे काय, गदगद गदगद. गिलगिली होत नक चक के बीच में, नकेती चकेताणी गुदगुदी गुदगुदी में जावस म्हणजे अत्रा आनंद आवास. गिलगिली होत नकचक के बीच में म्हणजे शरीर गदगद में जावस. यदि शब्द काही आचो गदगद आपण गुदगुद काढे कसो गदगद गदगद करायचा कसो सारी शरीर में प्रेमे ती शरीर में गदगद 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 शरीर में जावस. आणि धूज बैराट तीव लोक सारा. ही तीन लोक म्हणजे शरीर धुज्यान जावस. तीन लोकूर वैराटचा आता त्रिकुटीचा आणि आता ब्रह्म वैराट. धूज वैराट तीव लोक सारा. तीन लोक धुज्यान जावचं म्हणजे सारी शरीर हाल्यान जावचं. अब केरी जोर ती हालाच केरी कमी हालाच पण हालाच जरूर.
हले होय जो नाभ में पाच रे शब्द 34 होय सहस धारा. अब हल हले, हल हल म्हणजे काय? हला हल, एकमेक मिळवो. काय? हल हले होय नाभ में पाच रे, 5 प्राण. कधी कधी 5 विषय लगत, जर 5 विषय आप काही कामच ची ध्यान वस्तू थोडे सुरू कर लेता. ये 5 प्राण होत नाभीमयी वर पर से हला हल वेदाव. हला हले नाजी शब्द लागरो कोणी मर्दा याची बोली पूजा. हा एकमेक वेळेला तर केंद्र येतात, पण आजी कोई व्यवस्थित शब्द वरो काही केनो शरीर हला हले. विषय विष हलाल तो विषय हलाल कच, पण आता विष बेच कोणी एक एक शब्द 9 अर्थावच. हलाहल विष ही मराठी हलाल विष खाचा. आता जे हलाहलच आता म्हणजे ऊपर हेट वेरेच एकमेक मळ थांबून बरोबर प्रमाण शब्द आहे परफेक्ट बा हलाले विष शब्दच. जसं गिलगिलीनं आपण गदगद केना के वर बरोबर शब्द आहो स्वाजी वेरे कोणी म्हणत आहे. हल हले कर हला हालीची हल हले म्हणजे अभी विष तो निकळ गो निकळ गो हल हलेच नाही. जना देवराव भाऊ कसं करू एक एक शब्द कोणी एक एक अक्षर महत्वाचं कळावं. हल हले होय नाभ में 5 रे म्हणजे 5 प्राण होतात एक जाग वेरेच नाभी में. पच शब्द 34 होय सहस धारा. आता नाभीमयी शब्द 1000 धारे ती 4 वडी हो. नाड़ी नाड़ी में रोमे रोमे में सारे शरीर में शब्देर अनुभूति वेन लगदी. कना इससे अनुभूय जना मन दुजिय शरीर दुजिय मन हृदय माय श्वासासोबत सुरती लागिय आणि 5 प्राण तम मई आयो नके चके मग તમને ગુદગુદાટ વિય जना. लच अनेक उपाय सो साजना गेब खट धर्म की रीत आनी. ही फार महत्वाचं. खास करून डॉक्टर साहेब सारू शैली के सारू તમારી સારું વેસકત મન માલમ છી म्हणजे जे बाणी नेहमी वाचू गरज नेहमी वर खाडू गरज पण काय केले महाराज. लक्ष अनेक अनेक लक्षण शब्द वेळ लग्नावस इतो ठोक ठोक महाराज केलोच. आजी माई अनेक तऱ्हे लक्षण वच रोवणी यावचं हसणी यावचं तरा तरा राम राम जोडती वच राम राम झोकी दिवे जावचं गचपदरे जावचं ये कई तरह चेन लक्ष्य अनेक उपाय सो साधना. ये पर उपायचं फक्त भजनच. भजनेतीच येवाचं सेवचं उपाय सो साधना. साधना करियो तोच भी म्हणजेच कोई जर मारतरी को कि गेबाव सद्गुरु कृपाती से वेदावचं मानेर छेही काहीच कोणागी निवा वेदाव जे के पल्लेर कामचं तो महाराज साकी वाचन केलो तू लबाड बोलू. महाराज प्रत्येक जात के बोलतो की मेहर कनाव ये तमार जनकम भजन करियो. सुन जो रे साची कहूं इनमें फेरन सार भजन किया ही की रसी. साचा जन तो चावच पण बगर भजन ले जाय काय हूं भजन किया ही तीरसी. भजन करीस तोच तार उद्धार वे. वही संतेर सानिध्यम रेम करीस वर मार्गदर्शन करीस तो इता किमी भटक जाईस. हमी चली भजन करोची पण साच्या जनची सोबत भेदी होता भेद चावाच. तो अब काय करत महाराज लज्ज अनेक उपाय सो साधना
गेब खट धर्म की रीत आनी. खट धर्म म्हणजे छो चक्र छेदन करेर गेबव रीत તમને કળગી. छे चक्र छेदन करेर जे रीत बाकी करले साधनावाळ હું તમ गेबव તમ કરલે છું ये भेदेली म्हणजे वो रीत તમને સપડગી. जे वो छो चक्र छेदन करले कोणी गई वो सर्व कतरा कतरा कष्ट वचन नेती धोती बस्ती नवली कपाली त्राटक कतरा कतरा प्रकारे ती वो नाडी स्वच्छ करच तर प्राण भाव वो नाडी माहिती बाहेर चलो जायची. वो તમને न गेबाव न करता ये भेदेती તમને वो रीत सपडगी गीत जागवायत वाट. तो ये तो नोट करो बा यार अर्थ हीच होतं काही वेगळं होतं मा हे खट धर्म की रीत आणि खट धर्म म्हणजे काही खट धर्म विचार कोणा केली हा तो ये छो चक्र आता भेदरी बात आली की नाही. ये जे छो चक्र छेदन करायचं मूलाधार स्वादिष्टान मणिपूर अनाहत विशुद्ध अज्ञात ये हनु हनु दगाड़त वो हनुची वो आता चक्र हो. ये बात तुम्हें क्लियर कर दो के चक्र हो. ये मूलाधार तो मूल ये मूलाधार का अर्थ ये पॉइंट है. मूलाधार चक्र खोलत झाला भक्कनाळी जागा वो खोललंच हीच म्हणून स्वादिष्टान ही चक्र जोडून राहतं व तयार म्हणावं आत बताव फार महत्वाचं वाटचं भक्कमेन कळली कोणची शे म्हणजे आताच भरम खूप विरोध ही स्वादिष्टा म्हणून राहतच ही मणिपूर म्हणून राहतच म्हणजे आता जागा वो क्लिअर करलेली ही जवळ अनाथ चक्र हिची यावं इथून इयास अनाथ चक्र आताच आणि विशुद्ध चक्र आताच आणि आताच इडा बिंगळा सुकमार वेस्टर्नचा आताच हे कंटेमच आणि आज्ञा चक्र जावं ना म्हणून रिद्धी शिथिर काम जावं पुरवत नाही म्हणून ध्यान होताच. आज्ञा चक्र म्हणजे आपण त्रिकुटी भुरकुटी ही त्या आताच हीच आज्ञा चक्र होत म्हणून सिद्धी जे काही प्राप्त करायचं वन वतमळ जावच. आपण एक सकाराम मास्तर होतो निवृत्ती कुठल्या वो काही भारी हुशार हो ती बोलो पवार साहेब तुम्ही म्हणजे तुम्हाला नाही म्हणत मी पण तुमच्यासारखे बाणी वाचणारे असं मग ऐकण्यात आहे बा की दशवेद्वारामध्ये मधात ती रिद्धीची ती आडवी येते तुम्हीच म्हणता म्हणे प्रवचनातून तुम्ही नाही दुसरे कोणी म्हणत असेल पण ही गोष्ट खरी आहे का मग तो ओळखलो काही काही पॉइंट वाद तूच रोजी हो गुरुजी बा हे सांगते ना बाणी दुगरचे शिष्य वरून कर सांगून राहिले ने म्हणजे दशवेद्वारा जातानी मधातली रिद्धी शिधी आडवी येते आपल्या बाणीमध्ये लिहून आहे हे लोक बाणीचे वाचक आहे हे सांगून राहिले. मधी पूछर आपण काही कस व्हावी कुछ काही कस हे सत्य आहे ना. हो गुरुजी सत्य आहे. कोणाच्या रीतीशी आडवी आली आतापर्यंत दशोदारमध्ये तर आपले बरेच लोक गेले काही दशोदारामध्ये आहे काही वर आहे 90% तर मला दिसतेच म्हणजे दशोदारात गेलेले काही बाहेरही आहे. मग यायले कशी काय जाऊ देते म्हणजे रीतीशी ती समोर याच्या मागे काऊन मी आली करून म्हणजे पॉइंटर वाचराने वरी मी वो रस्ता घेच कोणी तू आहे कशा नाडे आणि काळे बमणारे आपण रिधी शिधी कनावचं आखरी डावचं काळे बोल आम्ही मानेल नाही बाई जरा येईल काही चहा जवळ देण मोकळो करो हा आपण काळ्यामध्ये भेटे तर काळ कशा रिधी शिधी नाही मिळत आपल्या आपला रस्ताच छी बरोबर आपण सुरत सभेत भेटेवर जावं तर समजा कशा नाव रिधी शिधी मरे नाही वाचत तू मुर्ग होऊ म्हणून घेतो तू आडवी आयन चावच आडी आयन चावच सुन ज्ञानी बच्चन हमारा
रिद्ध सिद्ध से संताले धारी से नहीं उतरे पारा। रिद्धि सिद्धि धारण करे वालो संत पार उतरे में अटक च नहीं। कई एक जन को पकड़ ले जावे, कई एक बस हो जावे। केनी केनी पकड़ धरत, केनी कोई कोई बसे वेदावच। हाँ वशीभूत वेदावच नानकी वाच आकाश मार्गेन गाम वळणो आताच भेटो तुम्हाला घडण चलो गो चारीवडी कीर्ती होत नाही ओदी वेईनी काय जमिनीमचं लोक जमिनीमध्ये रेगो निघळत कोणी पार सनी अशी रीतीची शरीर असो हलको बनाला तर वायू ती हा वेदावत अशी ये बात आप आओच महाराज कहे अमर लोक शासन दिनो रिद्धि सिद्धि दी बहुला फक्त लानी का की जना वो देशम जायर रच वो लेनी अब ये सो चक्र छेदन करेवा तो वर सारू करच नहीं वो रिद्धि सिद्धि प्राप्त करे सारूच वो माध्यम भी उतरच नहीं रिद्धि प्राप्त कर ले सो ना जाय गरज छे कारण मग काय बोधना તમને ये सो चक्र आणि ये चक्र ही तो काही विशेष ये चक्रे माहीत नाही माती ही तो एक आपण ध्यानेर म्हणजे प्राण आपानेर एक बनायर एक रीत हे राम राम करतो कोणी घेता नाभीत आणि एक मेळ बसारे क्रिया कारण मागाडी काही को तीन चोटा राग हुए दोया ज्ञान विचार खेळतो हेटच येणं जर आपण चक्रण कमल केवची दे ये काही विशेष से होता तर आधी ती रचना ती बरोबर करतेला आहे तो तमने अंग प्राण आपान करेन किंवा दोई पिढा पिंगळा एक वेपच पश्चिम मार्ग खुली जाए इतना एवढी एवढी दुसरी नाडी जा सकत परफेक्ट ध्यान विधि महाराज हे कोई इकोन लगा दास सुख राम कहे बंद दे तीन रे उलट असमान को चढ़्यो प्राणी। अब देखो माळे गाम्याना ये साकी पर थोड़से वाद लो डॉक्टर साहब दीजिए बापू सिंह साहब क्यों और को ये बंद लगाने की भगाने की जरूरत नहीं बोले ये भलता ज्ञान तुम बाटो मत बोले यार मोटो मन किया तो के महाराज कोण मग बाई सात वाच आपण ना क्या म्हणते मोठे म्हणते ज्यादा बोलतो आज दास सुखराम कहे बंद दे तीन रे दे म्हणजे काहीच दे म्हणजे काही क्यों दास सुखराम कहे बंद दे तीन रे दे 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 म्हणजे काही बंद दे तीन रे दे म्हणजे देणो देणो म्हणजे लगाणो नाही वर काही केळणार आपोआप लागस अब तीन मन कुर्से आता मैं पकड़ा वो ठीक से बाबा को आपोआप लागस तारवाद म्हणून बता तीन कुर्से महाराज जब शब्द लक्षात उलट आसमान को चढ़्यो प्राणी उलट आसमान चढ़े सारू तमने तीन मन लगाव लागस तो बोली ही भगम जुन वाचची अबेर वाचची अब तो ये सपोर्टर भगम सागी अपने नाम जो विषय में आप नियमित अपन बोला जातो आप काही विषय जी तीन बंद तमने ना मूळ बंद उड्यान बंद आणि जालंधर बंद लगावा लागत त्यांना तर उलटन पश्चिमेची जाय दास सुखराम कहे बंद दे तीन रे अब आता जर तुम उतान पातन त्राटक करना के तो महाराज करो तो उलट आसमान को चढ़ियो प्राणी उलट आसमाने चढ़े सारू तमने तीन बंद लगावा लागस हाँ नहीं तीन बंद लगाया सो पण ऊपर आसानी की चढ़ोली चढ़ भी जाए नको नहीं करो मग एक तो जुनो जे भजन करे जे समजा शब्द ऑलरेडी पलटन तन दबलो मनुष्य जन्म में आजू उन काही ये बंद बंद लगा राहू शकता पण जे पहिले जन्म में भक्ति कर रहे थे और पश्चिम में मार्गेदी शब्द पलटा धरू बंद लगाणो लागस दास सुखराम के मार मो कोनी करो महाराज केलो दास सुखराम कहे बंद दे तीन रे मूळ जालंधर उडिया
आड़ा बजड़ कपाट जड़ाया, सीर अपर बल ले ठहराया. ही आड़ा बजड़ कपाट ही उड्यान बंच शेठ साहेब भाषांतरे मारता कर मिलो देख लीजिए. आड़ा बजड़ कपाट जड़ाया ही आता पेट फुटो एक कौलागाचं होत त्याचं उड्यान बंद. जब लग पेट पीठ नहीं लागे तब लग ब्रह्म अगन नहीं जागे. सुखसारण महाराज अपने बाणी मत मिळतो. आणि हेटेर बांधे मूळ सुरत गरलावी जनात केतो मन पोवना की गाठ गुलावी. म्हणजे मूळ बंद कळणागच झालं बंद लगावं लागत आणि ही पेट माही दाबवं लागत कुठे सांग. पण ही वायू जाय कत हे माही कुंडाबा जवळ वायू जाय कत. ही वायू एक तर रस्ता खोली है किंवा खुले रस्ता ती ऊपर जाए. जना आता बंद लागे समजन वायू दिसतो बंद लागत प्राणी ती बंद नियंत्रित लागी. नियंत्रण बंद लागी. बंद म्हणजे काहींचं वन रोकणं. नियंत्रण कोई रोक सके नहीं. बंद प्राणी रोक रोक हमारे जे प्राण दारोज पश्चिम मार्गे थी आता वन रोक रोक तुम्हारे प्राण आता ट्रॅफिक बंद रोक रोक. बंद लागणं म्हणजे प्राणेर ऊर्ध गती रुक जाणो. तो वन अब भकम जागा राजस्थान में बंद लागू एक कुणी 9 10 र कोण भजन कर्मत कतरी भजनी माहिती काही कुठे पण जेर कर हा माहिती वर मोपर भरोस थी बार फोन ले जाओ कोई बार का जावाचं बार दुसरे बचू नंदाबाई पूछ माई ही बंद लागो नंदाबाई का आता भजन कर मोकू वन आता भजन कर वन लागवल तो कुडीत बापेना नंदाबाई आपण नंदाबाई ये क बंद नहीं खुल रहा बोले 6 घंटे हो गए क्या करना. अब मकू के बाद ना भी भजन कर वो आता नहीं भारतीय सामने और कुटिन कहे कर यहाँ ध्यान लगा बेटा. मकू नहीं रात भर नहीं निकला तो चलता. बस कहेंगे तुमको ज्यादा समझता है कि तुमने कभी किसी को भजन बताया क्या नहीं. फिर जो बताने वाले को उनको मानना चाहिए. तो बंद क्या है ये पहले उनको पूछो. बंद किसको कहते हैं, बंद कब लगता है, क्यों लगता है. और उसके प्रश्न में तुम्हारा उत्तर है. तुम आगे आके ये बंद कहीं पानी में भी कहा है बंद यहाँ लगा है बंद तो यहाँ सुरती लगा के खोलो. एक कुंडी 12 वर्ष बंद लागलो जो कलकत्ता और नामचं एकता हर संध्याकाळी जाणलेले इंदिराबाई ले उन्माद. ये बंदगिन की बात ये बहुत ज्यादा करता हूँ. हुआ होगी सबके पास गई बोले बंद लगी ही नहीं रहा हम करूँ पतच बस बोले नहीं चाले नहीं देखे हाँ हम एकदम ही में जाओ. अब मुझे विचार लोगों नहीं मन बगैर ज्ञान रह तो उनको मत देख भाई नको मचू नानक्या सो मन क्या तुझसे मोठे मोठे संते कन बताई और थोडेसे के बंदर महाराज करून वर घोषित करू नाही तो मानू चुकला. तू नाभीम भजन कर मग जालंधर मन लगा मूळ मंदी लगाई दिन चालस एक म्हणा तो मान नको आम्ही ताई 12 वर्ष तू कतरा न संतेन मान जीवीस. तो दोई बंद लगान दी मीना में तू मन खबर दिस मको ये खुलबो कर दोड़स मीना मुबार कोना हो मन वो. अब भैया बहुत अच्छा लग रहा बोले ऊपर भी थोड़ा सा बहुत आनंद आ रहा है. और व्यायाम 25 हो जाएगी वो संगत ली बोलाई नहीं बती आणि यहाँ भी जुड़न समझो बंदेर कायचं हे तिथं मन ऊर्जा दियो जना वचकडे नहीं ऊपर तब ऊपर दिया तो कुकर में आतरा ताकत से आता तब सूरज लगान भजन करें बंद लाग रो तब ना आता तो ये ऊर्जा खींचे नहीं आती ताकती थी समझे हेटे थी प्रेत तेव्हा के नहीं बंद लाग रहा तो बिल्कुल जना तम भला जना उतान पात बंद लाग वो उस तरह थी निकलो. अब कई अंश निकल भी जाए अब सूरत आता लगाए
तो आता थोडा ढिलो पड जावा आता सुद्धा आत नका नका तर नाही आपण तो काही अंशी खुले नाही वाटे पण पण खुले नाही धुळेर पोरी आणून देऊ काहीच कधी कधी स्पष्ट बोलणं लागायचं कधी कधी टाळणं लागायचं धुळेर पोरी हे सारडाकन खूप ऐकली बोल लागा पण इंजीनियर ओर होती तो वो शेर से आता धामे पाए तो वो बापू बता दिनो कहीं बता दिनो आप बेटा बोले इसके पहले बंद नहीं लगेगा दिलीप डॉक्टर हम चले गए गाड़ी ले जळगाव में वो दीपक पटल्यान भेटे तो जळगाव में जाहिर औरंगाबाद तो धुळे सांगून जाओ तो धुळे ना आपण सस वो प्रेम मास्टर ने फोन लगा मांगा मेरे हाँ एक बार सुना तो वो उन्होंने घर व्यवस्था करना वो प्रेम मेरे घर से वो संगत ले ले तो वो आओगे वो पूरी वो इंजीनियर का एक साहब बापू ने बोल दिया बोले बंद नहीं लगता मतलब बापू ने बोला तो बात सही है मगर बंद लगता और वो भी बहुत जोरदार लगता आपकी यहाँ तुम्हाला कसं माहित ते बंद खुलतच नाही म्हटलं हे बंद सांगण्याना ज्ञानात त्यानं ते ऐकत नाही म्हणे पाबा म्हणे आता आम्हाला असं म्हटलं म्हणे सुशील साडांनी म्हटलं म्हणे बापूने म्हटलं आता पुन्हा बंद आयुष्याला लागणार नाही तो खुललाच नाही म्हटलं राखतो मग दर्शक भजन किती आत्रा बंद लागो वन धुरेरो दाबो वो शे सोय करू त्रपट करे 8:30 भजन सुरू होता हमारा भजन चालू जाऊन कॅम्प किती ना भजन होतं किती तो पाऊन वाजगो वो सोय सारू भाई कर रहे सब चार मी बाई भजने में दी उठे बंदेर भजन खोलतोय भी आवाज मग को खोलेल की खोला ना की काय करतो कसं म्हणे आता आहे कसं काय लागलं लागू द्या म्हटलं बंद लागलं चांगलं आहे त्याच्यात वाईट काय आहे त्याचं प्रमाण मिळालं म्हटलं तुम्हाला तुम्ही पश्चिमच्या रस्त्याने जाता जेव्हा कमा लागला तेव्हा नाभीमध्ये भजन करायचं म्हटलं अब दिवाळी में आया तुम्हाला समूह एक विषय माझी एक तो एक सारखं भजन करीन महाराज काय केलं की दास सुखराम कहे बंद दे तीन रे उलट आसमान की चढ़ियो प्राय बंद लगाया जाना आपण उलटन पश्चिम परिस्थिती जाए बंद ही लगावंच लागेल एक जागा जी आतम सारे मावचं आतम सारे मंदिरच वातावरण आतम सारे मावचं हाँ खटसो कमल तीनों बंद चौकी आचार्य देखो आप तीनों बंद चौकी आचार्य कवळ छेद खट आया आम्ही चार चौकीर अर्थ काही करमेलेचं कंठ नाभी केल्याचं दशविदार झालं राव कंठ हृदय नाभीन दशविदार आपण हेटर सारखे लक्ष काढून नहीं नंदाबाई की मार चर्चा हुई है नंदाबाई तो भैया तुम गलत बोल रहे बोले बिल्कुल गलत बोल रहा मैं मगर नीचे की साकी तो पढ़ो 3-3 4-4 डाव साकी पढ़ो तुम्हारी बात सही लग रही बोली बोल तीनों बंद चौकिया जारी कवळ छेद वातकत वेरीच बजावा होच कमळे वात या लग बात सहज लंबी महाराज केरोच नाही मगो आत्तानी वात सहज वेगळी म्हणजे यमय सेवात वेगळी 4 चौकी आता जाओगी 3 मध्ये आता जाओ आणि सो कमल भी आता जाओगे मगो नहीं नहीं बोले तुम बानी के अर्थ में देखना या नीचे का अर्थ मैं नहीं पढ़ शेठ साहब का भाषांतर में हुआ तो लाओ भाषांतर में कहाँ देखना बोले इतनी बड़ी बानी ये लिखा है बोले इसमें 4 चौकी 10वें द्वार यहाँ की 4 चौकी 10वें द्वार नहीं है तो यहाँ की कौन है बोले कंठ हृदय नाभि ये चौकी नहीं तीनों बंद कुठे बताव मूळ
चार जागेवर शब्द थांबायचं म्हणतं तर चौकी. चौक म्हणजे कायचं जसं म्हणजे काही वेळ आलं तर थांबायचं. कवळ छेद खट आया यालक बात सरलम लिवी आगे दुर्लभ दिखाया. दुर्लभ रस्ता तो आगे रोज सही. अब ये रखता थोड़ा वहां टाइम भी पकड़ लो. 10:30 वाजले. तो म्हणून आता अब पश्चिम में रस्ता તમને खूप काही माहिती મળજ ગઈ है. ज्यादा ही काही किया तो हीच किया नहीं. तो आता मानी विश्राम करू નાખો. અને તમારા કઈ પ્રશ્ન ને શંકા હોય તો માંડો. काय देवरा भाऊ ये माहिती चालू विषय काही વાત કરી कोणी किंवा शंका वे किंवा તમને वेगळं કોઈ કેર તો काय अर्थ की आपण चर्चा करा. ही तो लेणो देणोच ज्ञानेर आदान प्रदानचं संगत म्हणजे कोई एक म्हणजे परिपक्वची पूर्ण ज्ञान असते.